आणि आता बातमी आहे उड्डाणासाठी सज्ज झालेल्या निसार संदर्भात. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि अमेरिकेची नासा यांच्यातील ऐतिहासिक सहकार्याचा एक नवा अध्याय लवकरच खुला होणार आहे. आज संध्याकाळी 5:40 भारताच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून निसार उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ही भारत आणि अमेरिकेची एकत्रितपणे विकसित केलेली पहिली पृथ्वी निरीक्षण उपग्रह मोहीम आहे, जी आधुनिक तंत्रज्ञानाचा एक मैलाचा दगड मानली जाते. या संदर्भातच आपण अधिक जाणून घेणार आहोत. हे निसार मिशन नक्की काय आहे हे सांगण्यासाठीच आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत अंतराळ अभ्यासक लीना बोकील. लीना मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. खरं तर असं म्हटलं जाते की निसार हा आजपर्यंतचा सर्वात खर्चिक आणि शक्तिशाली पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. नेमकी काय आहे त्याची वैशिष्ट्य? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार जे निसार ही मोहीम खरंच महाशक्तिशाली सुपर पॉवर मधली ही एक कोलॅबरेशन आहे, स्पेस कोलॅबरेशन नासा आणि इस्रो मधली. आणि एक तर नासाने इस्रोला निवडलं या पर्टिक्युलर या मोहिमेसाठी, म्हणजे भारताचं किंवा इस्रोचं एक सौभाग्य आहे. परंतु हे आता आपण मान्य करायला पाहिजे, जगाने मान्य करायला पाहिजे की इस्रो पण तितकीच नासाच्या बरोबर नाही, पण आपण पण सुपर पॉवर स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये आहोत. आणि आपले इस्रोचे यापूर्वी रेडार इमेजिंग सॅटेलाइट्स होते मिलिटरी पर्पज किंवा अर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी. परंतु हा आता 12 मीटर असा मोठा अँटेना, डिश अँटेना, हा इतका महाशक्तिशाली आणि इट इज व्हेरी पॉवरफुल, स्टेट ऑफ द आर्ट किंवा अतिआधुनिक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरून हा बनवलेला इतका मोठा रेडार हे आहे इमेजिंग उपग्रह. तर त्यासाठी नासाने इस्रोची निवड केली आणि नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये इतर काही गोष्टी बनवल्या. परंतु इस्रोचं रॉकेट म्हणजे आज GSLV Mark 3 हे प्रक्षेपण करणार आहे श्रीहरिकोटावरून. आणि नासाने हे उपग्रह आपल्यासोबत बनवलेला आहे. कशासाठी? तर यापूर्वी असे होते अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, पण इथे अगदी सॉफिस्टिकेटेड कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेडार टेक्नॉलॉजी आहे ही, म्हणजे जी विमानासाठी लागते आणि हे ऍप्लिकेशन स्पेससाठी लागतात. तर इतक्या उंचीवर असून म्हणजे स्पेसमध्ये आहे हे उपग्रह असेल तरी पण पृथ्वीवरचे एक एक सगळ्यात व्यवस्थित म्हणजे स्पष्ट इमेजेस काढून रिअल टाइम मध्ये आणि सगळ्यात क्लिअर इमेजेस आजपर्यंत जे कोणीच केले नव्हते तसे देतील. आणि डेटा तो त्याचा नासा आणि इस्रोला उपलब्ध असेल आणि आपण तो इतरांना शेअर करू शकतो. आणि एक स्पेस कोलॅबरेशन साठी हे एक खूप मोठं उदाहरण आहे. आणि आपण आधी हे यापूर्वी केलेले होते मिलिटरी पर्पज साठी, पण याच्या डोळ्यांमधून पॉवरफुल विजन मधून काय काय दिसतील भाग, तर बर्फाचे म्हणजे आर्टिक आणि अंटार्क्टिका मधला बर्फ जो आहे, मग त्याच्या आतले खालचे सुद्धा आपल्याला पिक्चर्स मिळतील. आणि ज्या गोष्टी परमनंटली शॅडोड म्हणजे कधीच त्याच्या सॅटेलाइटच्या कॅमेराला दिसले नव्हते तसे पण भाग कव्हर होतील. अर्थक्वेक्स आणि भूकंप झाल्यानंतर किंवा वोल्कॅनो पण जे ज्वालामुखी, तर पृथ्वीवर काही बदल होतात. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी बनवलेलं हे एक एकदम सुपर स्पेशलाइज असं उपग्रह आहे असा. निश्चितच लॉन्चिंग पासून ते हे हा उपग्रह अंतराळात जाण्यापर्यंतचा नक्की ती प्रोसेस कशी असणार आहे, प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे? हे आपलं रॉकेट जे आहे GSLV Mark 3 अगदी पॉवरफुल आहे, महाशक्तिशाली रॉकेट. आणि 3 स्टेजेस मध्ये त्याचे काही भाग पहिले म्हणजे एकतर लॉन्चिंग नंतर प्रक्षेपण झाल्यानंतर मेजर बूस्ट त्याला मिळतो आणि सॉलिड लिक्विड असे फेजेस असतात आणि नंतर क्रायोजेनिक. आणि पहिला फेज झाल्यानंतर स्टेज नंतर दुसरीकडे तो
मोशन शिफ्ट होतो. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण एकीकडे ओढत असतं खाली, पण त्याला खूप मोठा बूस्ट लागतो. तो पहिल्या स्टेजमध्ये मिळतो, मग दुसरा स्टेज आणि मग तिसरा आणि मग तो जिओसिंक्रोनस म्हणजे पृथ्वीच्या भोवती फिरायला लागेल आणि अंतराळात जाऊन तो जेव्हा पोहोचेल, त्यानंतर नासा आणि इस्रो दोन्हीकडून याचं निरीक्षण केलं जाईल. आणि खरं तर आज नासाचा लाईव्ह चालू आहे प्रक्षेपण, कारण नासाचे म्हणजे अख्ख्या अमेरिकेतले सिटिझन्स नागरिक बघत असतात आणि त्यासोबत जगातले सर्व सिटिझन म्हणजे सगळ्या लोकांना आता उत्सुकता आहे की हे नक्की काय असेल आणि याचा जो रिझल्ट येईल. आणि 12 मीटरच्या डायमीटरचा हा मोठा डिश अँटेना जो आहे, आजपर्यंत असा कुणीच बनवला नव्हता. तर त्यामुळे नासा आणि इस्रोनी ही एक मोहीम मोठी हाताळलेली आहे आणि याला वेळ लागला, 2-3दा पोस्टपोन झाला. पण जेव्हा होईल तो आणि स्पेसमध्ये तैनात होईल आणि पृथ्वीच्या भोवती फिरेल, तर कोणताही भाग आता त्याच्या व्हिजन मधून स्पॉट होणार नाही असं नाही. सगळ्या एक एक नूक अँड कॉर्नर म्हणतात तसे पृथ्वीवरचे सगळे भाग त्याला दिसतील. आणि असा हा एक पॉवरफुल आणि अतिआधुनिक टेक्नॉलॉजी आपण सुद्धा संशोधन आणि विकास, R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप केलेली आहे मोठ्या प्रमाणात. आणि म्हणूनच इस्रोच्या सायंटिस्ट इंजिनियर्सना पण खूप खूप अभिनंदन आणि त्यासोबत नासा आणि इस्रोला शुभेच्छा. निश्चितच लीना मॅम, खरंच खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण अशा माहितीबद्दल, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.